फिजिक्स मधला सगळ्यात जास्त वेटेज असणारा टॉपिक आज आपण सुरू करणार, ज्याचं नाव आहे सेमी कंडक्टर्स. इथून दरवर्षी जवळजवळ 3 प्रश्न पक्के असतात. म्हणजे जर तुम्ही हे लेक्चर्स केले तर तुमचे 12 मार्क्स कुठेच गेले नाही. आपण सेमी कंडक्टरला 5 लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू सेमी कंडक्टर आणि बँड स्ट्रक्चर इन सॉलिड शिकू. दुसऱ्या लेक्चरमध्ये इंट्रिन्सिक आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मी शिकवेल. त्याच्यामध्ये न्यूमरिकल्स थेरी फार महत्त्वाचं आहे, ते कव्हर करू. तिसऱ्या लेक्चरमध्ये पीएन जंक्शन डायोड आणि रेक्टिफायर हे शिकू. चौथ्या लेक्चरमध्ये स्पेशल पर्पज डायोड्स असतात, जसं झेनर डायोड आहे, फोटो डायोड आहे, लाईट इमिटिंग डायोड आहे, जो आपण वापरतो एलईडी, बरोबर आहे का. जी माळा असते, दिवाळीची माळा असते, आता दिवाळीच्या सुट्ट्या जवळ येत आहेत, दिवाळीची जी माळा असते त्याच्यामध्ये जी एलईडी वापरतात सर, त्याच्या मागचा वर्किंग प्रिन्सिपल काय. 5व्या लेक्चरमध्ये, शेवटच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्स अत्यंत इम्पॉर्टंट पण आहे आणि सोपा पण आहे. त्यातून एक प्रश्न पक्का असतो, सेमीकंडक्टरमधून एक प्रश्न लॉजिक गेट्सला समर्पित असतो, पण सोपा असतो प्रश्न, काय अवघड नाहीये. आपण ते शेवटी कव्हर करू, ठीक आहे. 5 लेक्चर, याचं ड्युरेशन काही लेक्चर 1 तासाचे, काही 2 तासाचे असू शकतात, पण मी इन डिटेल जायचा प्रयत्न केलेला आहे, सो दॅट कुठल्याही प्रकारची अडचण यायला नको. चला आपण पटकन सुरू करू. पहिल्या लेक्चरमध्ये की सर सेमी कंडक्टर का आलं, सेमी कंडक्टर का आलं, तर याच्या मागची स्टोरी तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्ही पूर्वी तुमच्या आजी आजोबांकडे जर टीव्ही बघितला किंवा आई वडिलांकडे पण एकदम जुन्या काळातला जर एक टीव्ही बघितला, तो असा एक मोठा टीव्ही असतो बघा, मोठा टीव्ही असतो. आता तर फ्लॅट स्क्रीन आलेत, फ्लॅट स्क्रीन आले, ज्याला आपण एलईडी म्हणतो, है ना. असे चपटे टीव्ही असतात. आता आधी कसे होते ना सर, असे टीव्ही होते, असे टीव्ही होते. तर ते असे टीव्ही का राहायचे, कारण त्या टीव्ही मध्ये ना आपण काय वापरतो, कॅथोड रे ट्यूब, कॅथोड रे ट्यूब वापरतो. तर कशासाठी वापरतो कॅथोड रे ट्यूब आणि काय असते सर, सांगतो बघा. चार्ज कंट्रोल करणं म्हणजेच काय सर, करंट कंट्रोल करणं, एकदम बरोबर. आणि म्हणजेच डिव्हाइसला कंट्रोल करणं. जसं तुम्ही बघता की टीव्हीवर वेगवेगळे चित्र दिसतात आपल्याला, ते कसं दिसतात, ते यामुळे दिसतात सर, कारण तिथे चार्ज कंट्रोल होत असतो किंवा करंट कंट्रोल होत असतो. आणि सर तो कसा होतो ते सांगा बरं. काय असतं बेटा, आपल्याकडे एक कॅथोड रे ट्यूब आहे. कॅथोड रे ट्यूब म्हणजे तू अशी अरेंजमेंट समज की एक माझ्याकडे कॅथोड प्लेट आहे सर, एक ॲनोड प्लेट आहे. इथे हा व्हॅक्यूम पंप आहे. व्हॅक्यूम पंप का बरं सर, आतमध्ये जे काही मॉलिक्युल्स असतील, एअर मॉलिक्युल्स असतील ना, ते काढून टाकतो तो, सो दॅट इलेक्ट्रॉन डायरेक्ट कॅथोड पासून ॲनोडला जाऊ शकेल विदाऊट एनी कोलिजन अवॉइड करण्यासाठी, ठीक आहे. आता आपण इथे ना एक हाय व्होल्टेज जनरेटर घेतलं. तर हे का घेतलं, हे यासाठी घेतलं का इथून जे निघणारे इलेक्ट्रॉन आहेत ना, त्यांना कॅथोडकडे ॲनोडकडे जाता यावं म्हणून. मी जर नीट बघितलं तर हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे. निगेटिव्ह टर्मिनल या इलेक्ट्रॉनला रिपेल करेल आणि इलेक्ट्रॉन इकडे जातील पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे सर. आता याच्यानंतर काय होतं की जसं आपण या कॅथोडला हीट करतो, इथे काय करतो सर, आपण याला बेटा इथे हीट करतो. हीट केल्यानंतर काय होतं सर, हीट केल्यानंतर इथून इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. असे हे इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, याला आपण थर्मिओनिक एमिशन म्हणतो. थर्मिओनिक म्हणजे काय सर, हीटमुळे झालेलं एमिशन. याला हीट केलं, इलेक्ट्रॉन बाहेर पडले. या इलेक्ट्रॉनला धक्का देते ही बॅटरी आणि हे इलेक्ट्रॉन इकडे या ॲनोड प्लेटला जाऊन धडकतात, ठीक आहे. आता जी ॲनोड प्लेट आहे ना सर, ॲनोड प्लेट काय असते बेटा, फॉस्फर स्क्रीन किंवा फोटोसेन्सिटिव्ह असते. फोटोसेन्सिटिव्ह कळतं का तुला, की इलेक्ट्रॉन त्याच्यावर जाऊन जर आदळला ना, तर काय होतं सर, सिंटिलेशन्स तयार होतात. सिंटिलेशन्स म्हणा किंवा फ्लॅश तयार होतात. इथे जेव्हा इलेक्ट्रॉन याच्यावर आदळेल ना बेटा, इलेक्ट्रॉन असा आदळला ना सर, तर इथे ना फ्लॅश तयार होतो, फ्लॅश. तोच फ्लॅश आपल्याला टीव्ही मध्ये वेगवेगळ्या चित्रांच्या रूपात दिसतो. आता जर तुम्ही बघितलं तर हे बघा, ही अशी अरेंजमेंट आहे. इथून आपण काय केलं, इलेक्ट्रॉन गन, हे याच्या आतलं सर्किट आहे. इलेक्ट्रॉन गन आहे, ही हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट आणि व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट. काय असतं हॉरिझॉन्टल म्हणजे, जर मला एखादी इलेक्ट्रॉनची बीम आहे, त्याला जर असं सरकवायचं असेल तर ही हॉरिझॉन्टल झाली, असं सरकवायचं असेल तर त्याला व्हर्टिकल झाली. म्हणजे मी असं एक्स मध्ये आणि असं वाय मध्ये सरकवतो, सो दॅट मला व्यवस्थित चित्र जसे पाहिजे तसे बनवता येते. आणि मग सर हे इलेक्ट्रॉन इथे आपण वेगवेगळ्या डिझाईन्स येतात आणि ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतं. हे असं पूर्वीच्या टीव्ही मध्ये वापरायचे, ओल्ड टीव्ही हे असं वापरायचे. पण आता हे ना, हे खूप मोठं डिव्हाइस आहे.
मोठं डिव्हाइस असल्यामुळे त्या टीव्हीच्या आतमध्ये ना जास्त जागा व्यापायचं. याचा प्रॉब्लेम काय होता बघा, याचा प्रॉब्लेम हे होता की बल्की अँड हेवी. सगळ्यात आधी बल्की अँड हेवी म्हणजे काय सर, अत्यंत जड आहे, जागा व्यापणारा आहे. त्याचबरोबर बघा जसं लार्ज ग्लास ट्यूब आहे, नॉट सुटेबल फॉर थिन ऑर पोर्टेबल डिस्प्ले. आता जे मोबाईल आलेले आहेत आपल्याकडे, मोबाईल आहे, टच स्क्रीन आहे, LED आहे, हे सगळ्या गोष्टी इतक्या थिन आहे, पोर्टेबल आहे की आपण खिशात घेऊन मोबाईल जाऊ शकतो, है ना. आता तर म्हणजे लॅपटॉप पण आपण काय म्हणतात एकदम छोट्याशा बॅगमध्ये घेऊन जाऊ शकतो. आयपॅड आलेले आहे, मिनी मॅकबुक आलेले, खूप साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत, खूप डिव्हाइसेस आलेले आहेत. पण जर आपण कॅथोड रे ट्यूबला कंटिन्यू केलं असतं तर हे शक्य होतं का? नव्हतं शक्य सर, कारण हे अत्यंत बल्की आणि हेवी आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघायला गेलं तर हाय पॉवर कन्झम्पशन आहे. पॉवर कन्झम्पशन जास्त आहे. का जास्त आहे? कारण आपण तिथे बॅटरी वापरली, हाय व्होल्टेज जनरेटर वापरला होता आपण तिथे. तो हाय व्होल्टेज जनरेटर काय करतो सर? त्या इलेक्ट्रॉनला ॲक्सेलरेट करतो. रिक्वायर्स हाय व्होल्टेज टू ॲक्सेलरेट इलेक्ट्रॉन. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन फक्त कॅथोड पासून ना बेटा, कॅथोड पासून एनोडला जाऊ शकतात. पुढे तुम्ही बघाल की आपण जेव्हा डायोडचा यूज करू तर तिथे बाय डायरेक्शनल फ्लो सुद्धा होऊ शकतो, है ना. ते कसं ते नंतर बघू आपण, पण इथे युनिडायरेक्शनल काही काम. ठीक आहे. त्याच्यानंतर सर लार्ज स्पेस रिक्वायरमेंट, जसं मी तुम्हाला सांगितलं घरात तेवढी जागाच नाही आता इतका मोठा मोठा टीव्ही घ्यायला. ते उचलायला पण असे 4 जण लागायचे, 4 जण लागायचे उचलायला, आणि खाली पडलं का संपलंच मग, असं होतं बेटा. मग आता सेमीकंडक्टर आपल्याला भेटला, हे सेमीकंडक्टर आलं. सेमीकंडक्टरचं हे तुम्ही सगळं बघितलं असेल तरी मी तुम्हाला सांगून देतो. असे छोटे छोटे रेजिस्टर असतात बघा, हे रेजिस्टर आहेत. मला दिसतंय का डिव्हाइसचा साईज किती छोटा झाला, एकदम असं चिप सारखा. कॅल्क्युलेटर जर तुम्ही कधी उघडून बघितलं, किंवा व्हिडिओ गेम असतो, व्हिडिओ गेम ते पूर्वीचे व्हिडिओ गेमच्या कॅसेट राहायच्या बघा, त्याला जर तुम्ही उघडून बघितलं ना, अशी छोटीशी अशी हिरव्या कलरची स्ट्रिप असते, तेच सेमीकंडक्टर आहे. किंवा जर मोबाईल खोलला ना तुम्ही तर मागे तुम्हाला असं हिरवं हिरवं नेटवर्क सारखं दिसेल बघा, हिरवी हिरवी पट्टी दिसेल अशी, आणि त्याच्यावर खूप सारं बारीक काम केलेलं आहे. असे छोटे छोटे डिव्हाइस दिसतील त्याच्यावर. हे तर तुम्ही नक्की बघितलं असेल, याला IC म्हणतात, इंटिग्रेटेड सर्किट. एकदम छोट्याशा सर्किटमध्ये काम होतं. हे पॉवर एफिशियंट पण असतं, स्पेस एफिशियंट पण असतं, जागा पण कमी व्यापतं आणि एनर्जी पण कमी खातं. तसं हे ट्रान्झिस्टर आहे सर, ट्रान्झिस्टर. हे कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटर तुम्हाला माहिती आहे. हे डायोड आहे, डायोडचा अभ्यास करायचा आपल्याला. हा LED आहे. LED तुम्ही घरात बघितला ना, किती छोटासा असतो, किती छोटासा असतो. आता LEDचे लॅम्प पण येतात, LEDचे ट्यूब्स पण येतात. ते पूर्वी जे फ्लोरोसोन ट्यूब वापरायचे बघा, असे ते पण मोठे ट्यूब होते. आता एकदम अशी छोटीशी पट्टी येते. जे सेमीकंडक्टरनी काय केलंय ना, आपल्या घरातली जागा एकदम कमी करून टाकली. लाईट वेट आहे, इझी टू कॅरी आहे, है ना. स्पेस रिक्वायरमेंट कमी आहे सर. त्याचबरोबर पॉवर एनर्जी एफिशियंट आहे. अजून काय पाहिजे आपल्याला, सांग बरं काय पाहिजे. कळालं का की सेमीकंडक्टर का वापरतो आपण, का वापरतो? तर स्मॉल साईज, स्मॉल साईज आहे. जसं LCD आहे, LED आहे, OLED आहे, कॉम्पॅक्ट लाईट वेट आहे. त्याचबरोबर सर पॉवर एफिशियन्सी चांगली आहे. आपल्याला तिथे हाय व्होल्टेज जनरेटरची वगैरे काही गरज नाही. तर मग इथं काम कसं करतं आपण ते नंतर शिकू आपण, है ना. हळूहळू शिकू, आता चॅप्टरची स्टार्ट झालाय फक्त. त्याच्यानंतर सर हीट जनरेशन होत नाही, याला काही कुठलं थर्मल एमिशन नाही लागत. आपण काय केलं होतं, कॅथोडला हीट करावं लागतं. इथे तसं काही नाही, इथे काही नाही. तर ड्युरेबिलिटी आणि सेफ्टी, सगळ्या गोष्टी एकदम सेफ आहे बेटा, ड्युरेबल आहे, लॉंग टर्ममध्ये वापरतो आपण, है ना. एक मोबाईल आपल्याला भरपूर वर्ष जातो जर नीट वापरला तर. ठीक आहे. पोर्टेबिलिटी आणि डिझाईन म्हणजे तेच लाईट वेट आहे वगैरे वगैरे. आता सेमीकंडक्टरची डेफिनेशन हे झालं जनरल, की सेमीकंडक्टर आपण का वापरतो. पण सर मग सेमीकंडक्टर काय असतं, तर डेफिनेशन नीट वाच बेटा. काय? सेमीकंडक्टर्स आर मटेरियल, त्याच्या नावातच सेमी आहे. सेमी इंग्लिश, सेमी इंग्लिशचा अर्थ काय होतो बघा, मराठी एक मराठी मीडियम असतं, एक इंग्लिश मीडियम असतं. सेमी इंग्लिश म्हणजे काय सर, अर्ध मराठी अर्ध इंग्लिश, बरं का. सेमी कंडक्टर म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. म्हणजे त्याला आपण कंडक्टर म्हणून पण वापरू शकतो आणि इन्सुलेटर म्हणून पण वापरू शकतो. त्याची कंडक्टिव्हिटी कोणाकोणामध्ये सर, इन्सुलेटर आणि कंडक्टरच्या मध्ये. ते जर मी तुम्हाला म्हटलं ना बेटा, तर कंडक्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टर जी आहे, ठीक आहे ना, ती कोणापेक्षा कमी असते सर, तर ती कंडक्टरपेक्षा कमी असते, बरं का. आणि सर कोणापेक्षा जास्त असेल ती, तर ती बेटा जास्त असेल कोणापेक्षा सर, इन्सुलेटरपेक्षा जास्त असेल, बरोबर आहे का. म्हणजे हा दोन्ही प्रकारे आपल्याला वापरता येतो. हे थोडंसं नीट सांगतो मी तुम्हाला काय प्रकार असतो
बघा, जेव्हा मी म्हणतो कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी तुला कळतं का? कंडक्टिव्हिटी करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण शिकलोय. बघा, कंडक्टिव्हिटी आहे ना सर, कशावर डिपेंड करते माहिती का सर? इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरवर. कसं काय सांगतो. तुम्हाला बोर ॲटॉमिक मॉडेल माहिती आहे? हो सर, खूप बोर केलं. बोर ॲटॉमिक मॉडेल लिहिलं सर, मला खूप बोर केलं. हां बेटा, तूच बोर इन्सान आहे एकदम. काय म्हणतात त्याला? बोर येतो एकदम, बघूनच बोर होते लोक. लक्ष द्या आता काय म्हणतोय. हे असं आहे बेटा. आता सर ना, मला एक गोष्ट माहिती आहे. काय माहिती तुला? मला हे माहिती आहे सर, इथे इलेक्ट्रॉन फिरत असतात. इलेक्ट्रॉन आहे सर, इथे फिरत असतात. हे बाहेरचे शेल आहेत, हे अशा आतल्या शेलमध्ये पण इलेक्ट्रॉन असतात सर. इथे इलेक्ट्रॉन असतात आणि इथे काय असतं सर? इथे आपला न्यूक्लियस असतो, हे प्लस चार्ज असतो. हे जनरल ॲटमचं स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे का? आता बेटा, हे जे बाहेरचे इलेक्ट्रॉन आहेत ना, हे जे आउटरवाले इलेक्ट्रॉन आहे ना, ते कामाचे असतात. कशासाठी? कंडक्शनचे कामाचे असतात. कंडक्शन जर होतं एखाद्या मटेरियलमध्ये, जर करंट फ्लो होतं, तर कोणामुळे होतो? तो बाहेरच्या इलेक्ट्रॉनमुळे होतो, बरं का? आता बघा, मी म्हणतो आउटर इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जे आहेत, ठीक आहे, तर ते कंडक्टरमध्ये कसे असतात सर? कंडक्टरमध्ये तर बेटा ते कंडक्टरमध्ये फ्री असतात. फ्री किंवा याला म्हणतो मी लूजली बाउंड असतात. की बाउंड असतात म्हणजे न्यूक्लियस त्याला पकडून नाही ठेवत. न्यूक्लियस त्याला पकडून ठेवतं का? बिलकुल पकडून नाही ठेवत. न्यूक्लियस म्हणतो तुला जिथे जायचं तिथे जा, काही फरक पडे ना, तेवढा चांगला अट्रॅक्टिव्ह फोर्स नसतो. मग सर काय होतं? फ्री इलेक्ट्रॉन असेल ना सर, फ्री इलेक्ट्रॉन जर असेल ना, तर इलेक्ट्रिक फील्ड लावल्यानंतर ते लगेच कंडक्ट करतात. त्यालाच आपण कंडक्टर म्हणतो. तर जर सर मी इन्सुलेटर घेतलं तर इन्सुलेटर तर खूपच रडकं असतं बेटा. का बरं रडकं असतं? कारण तिथे ना नो फ्री इलेक्ट्रॉन, नो फ्री इलेक्ट्रॉन. का बरं सर? का बरं फ्री का बरं नाही आहे सर? कारण की इथे टाइटली बाउंड टू न्यूक्लियस बेटा, एकदम टाइट न्यूक्लियस पकडून ठेवतं. टाइटली बाउंड टू न्यूक्लियस, हो की नाही? हो सर. सेमीकंडक्टरचा काय गेम आहे माहिती का? सेमीकंडक्टरचा असा गेम आहे ना, की सर सेमीकंडक्टर या दोघांच्या मध्ये असतं. म्हणजे नायदर टू लूजली बाउंड किंवा नायदर टू टाइटली बाउंड. म्हणजे सेमीकंडक्टर असं असतं जे दोन्हीकडून कधी वाटलं तर कंडक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार नाही आणि कधी वाटलं तर कंडक्शनमध्ये पार्टिसिपेट करेल. ते दोन्ही गोष्टी आपल्याला वापरता येतात, बरं का? म्हणजे इथे जर मी म्हटलं की सेमीकंडक्टरसाठी काय लिहिता सर तुम्ही? सेमीकंडक्टरसाठी काय? नायदर फ्री नॉर टाइटली बाउंड. म्हणजे दोन्हीकडून मजा घेतो सेमीकंडक्टर. असं आहे बेटा सेमीकंडक्टर. आता हेच जे आपण क्लासिफिकेशन केलंय ना, याला जरा शिस्तीत जर सांगितलं तर कसं येईल? कसं बघा, हे सगळं बघा, हे लिहित चला तुम्ही. नोट्स, छोट्या छोट्या नोट्स जे वाटलं ते कामाच्या त्या लिहित चला. हे सगळं तुम्हाला तशी मिळून जाईल. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम ग्रुपची आपल्या लिंक टाकली आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, टेलिग्राम ग्रुपला जायचं, तिथे PDF अपलोड. ठीक आहे. तर कंडक्टर काय असतो सर? तर डेफिनेशन काय? सबस्टन्स दॅट अलो द इलेक्ट्रिक करंट टू फ्लो इझिली. आरामात जो इलेक्ट्रॉन दान देतो बेटा, इलेक्ट्रॉन दान करतो ना सर, त्याला आपण कंडक्टर म्हणतो. हे आपण आधी पण बघितलंय. का बरं? कारण याच्याकडे खूप सारे इलेक्ट्रॉन असतात, खूप जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, चार्ज कॅरियर्स, बरं का? याचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे. याची आता कंडक्टिव्हिटी, हे महत्वाचं आहे. कंडक्टिव्हिटी किती असते? 10⁶ आणि 10⁸ मध्ये. आणि सर हे युनिट काय बेटा? हे युनिट काय? हे युनिट आहे सिमन्स पर मीटर. हे तुला माहिती आहे. हे आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्ही शिकले होते ना, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्ही शिकले थे. हो सर. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल काय? जसं कॉपर आहे, सिल्वर आहे, ॲल्युमिनियम आहे, सगळे मेटल आहे. इन्सुलेटरचं काय सर? इन्सुलेटर डू नॉट अलाउ द करंट टू फ्लो इझिली. जे मगाशी डिस्कस केलं तेच लिहिलंय, बाकी काही नाही. ठीक आहे. याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन नसतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, जे बाहेरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, जे फील्ड आहे त्याला आपण म्हणतो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. हे कसे बाउंड आहे सर? टाइटली बाउंड आहे. म्हणून कोणी पण इलेक्ट्रिक फील्ड जर दिली बेटा, त्याला इलेक्ट्रिक फील्ड दिली तर लगेच तो कंडक्ट करत नाही. ठीक आहे. कंडक्टिव्हिटी व्हेरी लो. याची कंडक्टिव्हिटी जी आहे ना सर, कंडक्टिव्हिटी 10⁻10 आणि 10⁻20च्या घरात असेल. मायनसमध्ये असते कंडक्टिव्हिटी. मायनस म्हणजे 10⁻⁻ म्हणतो, 0.00000 वगैरे काहीतरी.
ठीक आहे. अच्छा, रेझिस्टिव्हिटीसाठी रेझिस्टिव्हिटी काय असते सर? रेझिस्टिव्हिटी किंवा आपण त्याला म्हणतो रो, याला आपण लिहू शकतो 1/σ, बरोबर आहे ना? तर त्यानुसार तुम्ही फक्त कॅल्क्युलेट करून घ्याल की सगळ्यात कमी कंडक्टरची यायला पाहिजे रेझिस्टिव्हिटी, सगळ्यात जास्त यायला पाहिजे इन्सुलेटरची. आणि मग सर सेमीकंडक्टर काय? सेमीकंडक्टर काय बेटा? कंडक्टिव्हिटी त्यांची कोणाकोणामध्ये लाय करते? कंडक्टरमध्ये आणि इन्सुलेटरमध्ये लाय करते. यांच्याकडे लिमिटेड नंबर ऑफ चार्ज कॅरियर्स असतात, लिमिटेड नंबर. कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस विथ टेम्परेचर ऑर डोपिंग. सर कसं काय? सांगेन हळूहळू सांगेन, हे नंतर हे राहू द्या. कंडक्टिव्हिटी मॉडरेट असते 10⁻⁶ ते 10⁴ त्यांच्यामध्ये असते. कुठले कुठले सर सेमीकंडक्टरचे एक्झाम्पल आहे? सिलिकॉन, जर्मेनियम, याच्यावर पण येईल मी नंतर. ठीक आहे. आता जे कंपोजिशन ऑफ सेमीकंडक्टर आहे, कंपोजिशन ते महत्वाचं आहे. कंपोजिशन म्हणजे सर, कंपोजिशन म्हणजे सेमीकंडक्टर कशाने बनलेले. आतापर्यंत काय कळलं तुला? की सेमीकंडक्टरमुळे सर खूप चांगल्या गोष्टी झाल्या, की आपली जागा कमी झाली, एफिशियन्सी वाढली, ठीक आहे ना, फास्ट आहे, सगळं ठीक आहे. आणि सर सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी ही मेटलपेक्षा कमी पण इन्सुलेटरपेक्षा जास्त असते, एवढं कळालं मला. त्याच्यानंतर बेटा की कंपोजिशन म्हणजे कशा कशाने बनलेलं आहे, तर एलिमेंटल. एलिमेंट म्हणजे सिंगल एलिमेंट पासून बनलेला, सिंगल एलिमेंट पासून. आपण जो स्टडी करणार ना, तो कोण करणार सर? सिलिकॉन आणि जर्मेनियम. आपल्या सिलेबसमध्ये किंवा इन जनरल सिलिकॉन आणि जर्मेनियम हे सगळ्यात जास्त वापरले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे याचं ऍप्लिकेशन काय? ट्रान्झिस्टर आहे, IC आहे, ते सगळं जे लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये, प्रोसेसर्समध्ये वगैरे वापरतात वगैरे वगैरे. त्याच्यानंतर कंपाऊंड येतं. कंपाऊंड म्हणजे काय? जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंटनी बनलेले आहेत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंटनी. जसं बघा, हा गॅलियम आणि आर्सेनिक, याला गॅलियम आर्सेनाइड, याला गॅलियम आर्सेनाइड म्हणतात. ठीक आहे. हे कशामध्ये सर? LED आहे, सोलर सेल आहे. हे फक्त तुम्हाला एक आयडिया द्यायला, हे असं नाही की याच्यावर प्रश्न विचारते, एक जस्ट आयडिया द्यायला. त्याच्यानंतर इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक दोन असतात. इनऑर्गॅनिक म्हणजे कोण? इनऑर्गॅनिक म्हणजे हे लोक, सिलिकॉन, जर्मेनियम. बघा आता हा सिलिकॉन आहे किंवा गॅलियम आर्सेनाइड आहे, हे इनऑर्गॅनिक आहे. आणि आपण इनऑर्गॅनिक आपण काय काय स्टडी करणार सर? आपल्याला ह्या दोन गोष्टी स्टडी करायची बेटा, एलिमेंटल आणि इनऑर्गॅनिक. एलिमेंटल म्हणजे सिलिकॉन, जर्मेनियम, आणि हे दोन्ही इनऑर्गॅनिक आहे. सिलिकॉन आणि जर्मेनियम इनऑर्गॅनिक असतात, त्याचा अभ्यास करणार आहे. आता ऑर्गॅनिक LED जे आहेत ना, ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर जे आहेत, ते आता प्रसिद्ध झाले. का बरं प्रसिद्ध झाले सर? कारण ऑर्गॅनिक डिकम्पोज करायला इझी होतो बेटा. जो सेमीकंडक्टरचा जो वेस्ट आहे, आता हे TV वगैरे त्यांचा जो वेस्ट असतो, इलेक्ट्रॉनिक वेस्ट ज्याला म्हणतात, तर तो आपल्या धरतीसाठी घातक आहे बरं का. कारण त्याचं डिकम्पोजिशन व्हायला वेळ लागतो, त्याच्यातून हार्मफुल केमिकल रिलीज होतात. तर त्यासाठी काय की आता हे ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर आणले, जसं OLED, ऑर्गॅनिक LED आहे, फ्लेक्झिबल इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे आता काय करतात माहिती का, जो आपला स्क्रीन आहे ना, स्क्रीन, आता असे पण स्क्रीन आले ज्याला तुम्ही असं फोल्ड करू शकतात. फोल्ड म्हणजे असं पुस्तकासारखं नाही, असं फ्लेक्झिबल फोल्डिंग असतं. फ्लेक्झिबल फोल्डिंग म्हणजे जर अशी वही घेतली, वहीला कसं आपण असं असं पकडू शकतो, वहीला फोल्ड करून, तसं. आलं का लक्षात? हो सर, रोल करून. महत्वाचा पार्ट इथून सुरू होतो. आता खरंच सेमीकंडक्टरचा बेस बनणार तुमचा काय सर? एनर्जी बँड स्ट्रक्चर. सॉलिड्समध्ये एनर्जी बँड स्ट्रक्चर कसं असतं सर, हे समजवा, कारण हे अत्यंत महत्वाचं. तर सगळ्यात पहिले केमिस्ट्री तुमचं चांगलं आहे का सर? हो, केमिस्ट्री चांगलं आहे, आमचा विषय नाही. तर मला एक सांग बेटा, सिलिकॉन माहिती? सिलिकॉन सर, सिलिकॉन माहिती आहे. त्याचा ॲटॉमिक नंबर किती असतो? तर सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर असतो काय असतो सांग बरं? सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर असतो 14. आता फक्त मला सांगा की याला पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल जो तुमचा केमिस्ट्रीमध्ये आहे, तर याला कसं लिहितो आपण? सिलिकॉनला कसं लिहितात सर? सिलिकॉनला तुम्ही लिहा, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे सर? 1s2, मग येणार 2s2, मग येणार सर 2p6, मग येणार 3s2, आणि मग येणार सर 3p2. बरोबर आहे का? चूक बोल? तर एकदम बरोबर बोलले. असंच येतं, असंच येतं सर, काही प्रॉब्लेम नाही आहे. टोटल किती? 14 इलेक्ट्रॉन झाले का? 2 2 4 4 2 4 6 10 10 2 12 2 14 झाली सर, 14 इलेक्ट्रॉन झाले. आता याची एनर्जी कशी असते? या इलेक्ट्रॉन्सची एनर्जी कशी असते तर ते सांगतो. बघा, जर तुम्ही अशा एनर्जीच्या स्टेट्स काढल्या, आता बोरचं मॉडेल शिकलो होतो आपण मागच्या चॅप्टरमध्ये, ॲटम्स या चॅप्टरमध्ये पण बोर्सचं मॉडेल शिकलोय. तर बोर्सने काय सांगितलं होतं की डिस्क्रीट एनर्जी असते सगळ्यांची. डिस्क्रीट म्हणजे सर वेगवेगळी एनर्जी असते. प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी जी आहे ना, तर ती वेगवेगळी असते सर. ओके, मग आता ती कशी आहे बघा.
जसं आता मी बघा इथे लिहितो 1s2 आहे हा, याला 1s म्हणू, याला 2s म्हणू, याला 2p म्हणू, ठीक आहे ना, आणि याला इकडे 3p म्हणू, आणि मध्ये काढून टाकू आपण एक, हे कुठेतरी असेल सर, याला इकडे नाव देऊन टाकू आपण, काय नाव द्यायचं याला, 2p नंतर आला 3s. आता हे एनर्जी कशी ऑक्युपाय करतात सर, हे इलेक्ट्रॉनची एनर्जी कशी असते, तर बघा इथे 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे माझ्याकडे, आहे का 2 इलेक्ट्रॉन, हो सर. इथे 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे सर, इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, शाबास. तर इथे 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, ते 6 आहे, 1 2 3 4 5 6. 3s मध्ये माझ्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहे, आणि 3p मध्ये माझ्याकडे किती इलेक्ट्रॉन आहे सर, 2. बरोबर आहे का, बरोबर आहे सर. आता 3p मध्ये ना हे जे आहे बेटा, हे 1 2 4, हे काय आहे ना, हे वॅकंट आहे, वॅकंट, कळतंय का तुला, वॅकंट. पी मध्ये किती इलेक्ट्रॉन बसतात, 6 बसतात, 6 म्हणजे 2 फिल झाले तर 4 उरलेत आपल्याकडे, हे वॅकंट आहे सर, एकदम बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही, कळलं इथपर्यंत. आता काय असतं ना, आता काय असतं की हे जे आपण डिफाईन केले हे कोणासाठी, हे जे एनर्जी स्टेट डिफाईन केले हे कोणासाठी दिले, तर बघा सिंगल ॲटम साठी, सिंगल ॲटम ऑफ सिलिकॉन, सिलिकॉन, सिंगल ॲटम ऑफ सिलिकॉन, आणि हा पण आयसोलेटेड आहे, आयसोलेटेड म्हणजे सेपरेट ठेवलाय आपण, बरं का, काय ठेवलंय सर आपण, सेपरेट ठेवलंय, सेपरेट ठेवलंय म्हणजे फक्त सिलिकॉन आहे, सिलिकॉनच्या आजूबाजूला कोणी नाही, तर त्याचे एनर्जी स्टेट्स असे असतात, काही प्रॉब्लेम नाही सर, एकदम ठीक आहे. आता तुला अजून काही गोष्टी माहिती आहे, काय माहिती आहे सर मला, की जर आपण बेटा काय केलं, आता आपण थोडासा ट्विस्ट आणू, काय ट्विस्ट आणला, की एक ॲटमच्या ऐवजी जर आपण एन ॲटम पकडले तर, एन ॲटम, कॅपिटल एन ॲटम, आता कॅपिटल एन काही पण राहू शकतो, ठीक आहे ना, कॅपिटल एन ॲटम जर पकडले सर, तर इथे किती एनर्जी स्टेट होतील, इथे किती एनर्जी स्टेट होतील, 2 इलेक्ट्रॉन आहे इथे 2 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे ना, म्हणजे टोटल एनर्जी स्टेट किती झाले इथे, तर इथे झाले 2n, झाले की नाही, 2n एनर्जी स्टेट झाले, ओके सर. आणि या दोन्ही इलेक्ट्रॉनची एनर्जी काय बघायला गेलं तर तू सेम आहे, सेम आहे की नाही, हो सर. इथे पण या 2 इलेक्ट्रॉनची एनर्जी सेम आहे, इथे पण 2n एनर्जी स्टेट झाली. इथे किती इलेक्ट्रॉन आहे सर, इथे किती आहे, 6 आहे, म्हणजे इथे 6n एनर्जी स्टेट झाली. इथे किती आहे सर, इथे 2 आहे बेटा, म्हणजे हे 2n एनर्जी स्टेट झाली. इथे पण किती आहे सर, हे 2n आहे, आणि हे फील्ड नाही आहे, हे फील्ड नाही आहे, तर याचे सध्या कन्सिडर नाही केलं मी, ठीक आहे. आता टोटल किती एनर्जी स्टेट झाले तुम्ही बघायला गेले तर 2 2 4 6 आणि हे 14n स्टेट झाले, आणि याच्यापैकी बऱ्याच एनर्जी स्टेट, बऱ्याच इलेक्ट्रॉनच्या एनर्जी स्टेट सेम आहे, जसे या 2 इलेक्ट्रॉनचा सेम आहे, या 2 इलेक्ट्रॉनचा, या 6, या 2 आणि हा, बरोबर आहे. पण काय होतं ना, काय होतं आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जेव्हा when atoms are arranged in crystal lattice, म्हणजे काय सर, हा मुद्दा एकदम महत्वाचा आहे, एकदम मी हळूहळू शिकवतोय, मला कळायला पाहिजे हे. म्हणजे खरं काय ना, रिअल लाईफ मध्ये इंडिव्हिज्युअल सिलिकॉन वगैरे काही नसतो, आपल्याला सिलिकॉनचं स्ट्रक्चर बघायला मिळतं. कसं स्ट्रक्चर बघायला मिळतं बघा, जेव्हा सिलिकॉन आहे ना सर, आता हा सिलिकॉन आहे, हा एक सिलिकॉन नाही बेटा, याच्या आजूबाजूला असा सिलिकॉन, इकडे सिलिकॉन, इकडे सिलिकॉन, असं एक लॅटिसचं स्ट्रक्चर बनतं, बरोबर आहे ना. तर हे सिलिकॉन आहे, हे असे ॲटम आहे सर, इकडे ॲटम आहे, इकडे ॲटम आहे, इकडे ॲटम आहे, असं सर्वत्र सिलिकॉन ॲटम तुम्हाला दिसतील. आणि किती आहे सर, हे लाखो करोड ॲटम असतात बेटा, हे असं स्ट्रक्चर बनतं, हे लॅटिस स्ट्रक्चर आहे, बरं का. मग सर याच्यात नवीन काय झालं सांगतो, नवीन अशा वेळेस काय होतं ना, याच्यामधलं जे इंटर ॲटोमिक सेपरेशन आहे, बरं का, इंटर ॲटोमिक सेपरेशन जे आहे, इंटर ॲटोमिक सेपरेशन जे आहे ना सर, ते किती असतं बेटा, तर ते असतं साधारणतः 2 ते 4 एंगस्ट्रॉम. म्हणजे आता हे जे ॲटम आहेत ना, ते अत्यंत जवळजवळ आलेले आहेत. मला सांगा, तुम्ही जेव्हा एकमेकांना भेटले नव्हते, 11वीला किंवा 12वीला एकमेकांना भेटले नव्हते, तेव्हा तुम्ही वेगळे व्यक्ती होते. आता जेव्हा तुम्ही एकमेकांना भेटले, एकमेकांसोबत राहताय, हॉस्टेलला असेल, क्लासला असेल, कुठेही असेल, तर तुमचा स्वभाव बदलतो की नाही, तुमच्या मित्रामुळे, तुमच्या मैत्रिणींमुळे तुमचा स्वभाव बदलतो की नाही आपसात. का बदलतो, कारण तुम्ही त्यांच्याशी इंटरॅक्शन करतात, काही ना काही इंटरॅक्शन असतं. तर काय होतं
की हे पण जे सिलिकॉन ॲटम आहे ना ते एकमेकाशी इंटरॅक्ट करतात. बघा नीट लक्ष द्या, महत्वाची कन्सेप्ट आहे. जसं बेटा हा सिलिकॉन आहे सर, या सिलिकॉनच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन, इकडे एक इलेक्ट्रॉन. आता मला सांग, मी एक एक्झाम्पल देतोय, असं सगळीकडे सर्वत्र लागू होईल बेटा. हा इलेक्ट्रॉन कोणाशी इंटरॅक्ट करणार सर? तर हा इलेक्ट्रॉन याच्या बाहेरच्या इलेक्ट्रॉनशी इंटरॅक्ट करणार. कडे याचा बाहेरचा इलेक्ट्रॉन, 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 याचा बाहेरचा इलेक्ट्रॉन. म्हणजे सर, म्हणजे याच्यावर जो फोर्स लावणार आहे, आता याच्यावर कोण फोर्स लावणार? सपोज इथे इंटरॅक्शन असेल. अच्छा सर, इथे इंटरॅक्शन असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर याचं कोणाबरोबर? याच्याबरोबर एक इंटरॅक्शन बनू शकतं याचं. असे अनंत इंटरॅक्शन बनतात, प्रत्येकाबरोबर वेगवेगळे इंटरॅक्शन असतात, ठीक आहे ना. तसाच हा जो इलेक्ट्रॉन आहे तसं याचं याच्याबरोबर, तसं याचं याच्याबरोबर, याच्याबरोबर, बाहेरच्या इलेक्ट्रॉन बरोबर याच्याबरोबर. प्रत्येक इलेक्ट्रॉनची, नीट लक्ष द्या, प्रत्येक इलेक्ट्रॉनची पोझिशन युनिक आहे. युनिक पोझिशन का बरं आहे सर? युनिक पोझिशन यामुळे कारण असे खूप सारे सिलिकॉन ॲटम आहे बेटा. हे मी फक्त 4-5 दाखवले, असे अनंत सिलिकॉन ॲटम आहे. जसं ही रूम आहे, रूम मध्ये जर तू असे खूप सारे करोडो छोटे छोटे जर छर्रे ठेवले, छोटे छोटे बॉल्स ठेवले, तर प्रत्येक बॉलची पोझिशन युनिक असेल. म्हणजे प्रत्येक बॉलच्या आतमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे ना, त्या इलेक्ट्रॉनची पोझिशन युनिक असेल. युनिक म्हणजे वेगळी असेल, वेगळी म्हणजे प्रत्येकाची एनर्जी लेवल वेगवेगळी असेल, कारण प्रत्येकाचं इंटरॅक्शन वेगवेगळे, प्रत्येकावर लागणारा फोर्स वेगवेगळा आहे. का वेगळा आहे? कारण त्याची, मग सर फोर्स वेगळा झाला, तर प्रत्येकाची एनर्जी वेगवेगळी होते. एनर्जी वेगळी होते सर, कारण फोर्स वेगळा झाला ना तर यांच्या एनर्जीज बदलतात. मग हे जे इलेक्ट्रॉन आहेत ना, हे जे तुम्हाला दिसतंय की साऱ्या इलेक्ट्रॉनची, जसं इथे 6n इलेक्ट्रॉन आहेत, 2n इलेक्ट्रॉन आहेत, त्यांची एनर्जी स्टेट सेम आहे. मग एनर्जी स्टेट सेम नाही राहत आता, मग आता वेगवेगळी एनर्जी स्टेट बनते, त्यालाच आपण बँड म्हणतो. हे सगळं लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला कळेल. बघा मी काय म्हणतोय. सगळ्यात पहिले काय होतं? सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, each atom has unique position in लॅटिस. कळालं सर. त्याच्यानंतर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, हे महत्वाचं आहे, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन interact with neighboring atom इलेक्ट्रॉन युनिकली म्हणजे प्रत्येकाचं वेगळे वेगळे, बरं का, सगळं युनिक आहे बेटा इथे, युनिकली. मग काय होतं? या इंटरॅक्शनमुळे एक गोष्ट झाली सर. काय झाली? की प्रत्येकाचं वेगवेगळं इंटरॅक्शन म्हणजे प्रत्येकावर लागणारा फोर्स वेगवेगळा, म्हणजे ईच इलेक्ट्रॉन, हे महत्वाचं स्टेटमेंट आहे, ईच इलेक्ट्रॉन हॅज युनिक एनर्जी लेवल. जसं तुम्ही जे आहेत सगळे, आपण सगळे एकत्र सेम होतो. म्हणजे काय म्हणतोय, तू जेव्हा लहान होता, जन्माला आले, तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये जन्माला आले तिथे 20 लेकरं आहेत, 30 लेकरं आहेत, 40 लेकरं आहेत, जे काही जन्माला आले असतील, सगळे लेकरं सुरुवातीला सेम आहे, पण नंतर प्रत्येक लेकरू वेगवेगळं झालं. का वेगवेगळं झालं? कारण त्यांचे आईवडील वेगळे होते, त्यांच्या घरावर संस्कार वेगळे झाले, ठीक आहे, त्यांचे मित्रमैत्रिणी वेगळे आहेत, शाळा वेगळ्या आहेत, मग प्रत्येक जण आपापल्या स्पेशालिटीनुसार पुढे डेव्हलप होत गेलं. येते का लक्षात? म्हणजे या इथे सगळ्यांची एनर्जी सेम होती, म्हणजे इथे खूप सारे इलेक्ट्रॉनची एनर्जी सेम आहे, इथे पण खूप सारे इलेक्ट्रॉनची एनर्जी सेम आहे, पण आता इंटरॅक्शन झाल्यामुळे, आणि सर कोणाचं इंटरॅक्शन होतंय? आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. आउटर मोस्ट का बरं? कारण आतल्या इलेक्ट्रॉनला काही फरक पडत नाही. आतला इलेक्ट्रॉन, असे तुमचे मित्रमैत्रिणी जे त्यांचा अभ्यास करत असतात, त्यांना बाहेरच्या जगाशी काही घेणदेण नसतं, मग ते लोक बदलत नाही, ते लोक जास्त बदलत नाही, ते तसेच राहतात, ठीक आहे ना. आलं का लक्षात? आणि सर याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा, काय सांगायचं आहे की हे जे युनिक एनर्जी लेवल आहे त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे बेटा बँड स्ट्रक्चर फॉर्म होतं. बँड स्ट्रक्चर हे जे आपण दाखवलंय ना, हे फोर्स दाखवायचा प्रयत्न केलाय, प्रत्येक इलेक्ट्रॉनवर लागणारा फोर्स. तुम्हाला स्टोरी कळाली का?
स्टोरी कळाली का, की बँड स्ट्रक्चर कसं फॉर्म झाले, कळालं सर. मग आता हे कसं दिसतं बघा, कसं दिसतं, हे असं काहीतरी हे बँड स्ट्रक्चर. म्हणजे आता आहे ना माझ्याकडे किती एनर्जी लेवल आहे तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो बेटा तुला, काय सर, हे जे आहे ना हे आउटर मोस्ट वाले बघा, हे जे 3s2 आणि 3p2 जे आहे, ठीक आहे, याला आपण म्हणतो व्हॅलेन्स बँड. काय म्हटलं सर याला तुम्ही, व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड म्हणजे ते आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन असतात ना, आउटर मोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन आहेत, जे फील्ड आहेत ना, त्याला आपण व्हॅलेन्स बँड म्हणतो. चर्चा करू, काळजी करू नको. मग काय होतं सर, इथे जे आहे ना बेटा, इथे 4n इलेक्ट्रॉन आहेत, 4n एनर्जी स्टेट आहे असं म्हणतो. 4n एनर्जी स्टेट आहे. आता n हा करोडमध्ये असतो, 6.023 × 10⁻23. जर 1 मोल जरी घेतला मी सिलिकॉनचा, तर एका मोलमध्ये किती ॲटम असतात, 6.023 × 10⁻23. आणि जर मी त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 24 × 10⁻23 एनर्जी स्टेट आहे माझ्याकडे. तसंच इथे जर तुम्ही बघायला गेले तर इथे किती होते सर, इथे 2n आहे, मग इथे परत किती, इथे 6n आहे, 2n आहे, हे असं करत जाशील, ठीक आहे ना. हे 6n आहे सर, खाली हे 2n आहे, मग हे असे होत जातात बेटा खाली जे काही आहे. आणि सर इथे काय आहे, हे 4n आहे, हे कुठले ना, हे नॉट फील्ड वाले आहेत बेटा, नॉट फील्ड. बघा आपल्याकडे, मला एक सांगा, ही वॅकन्सी होती का, ही वॅकन्सी होती ना, ही वॅकन्सी होती की नाही, त्या वॅकन्सीचं सुद्धा स्प्लिटिंग झालंय वेगवेगळ्या एनर्जी बँडमध्ये, वेगवेगळ्या एनर्जीमध्ये, ठीक आहे ना. असे किती स्टेट होते, हे 4 होते ना आपल्याकडे, इथे 4 आहे बघा, इथे 4 होते आणि इथे 2 आहे, हे 4 आहे सर, आणि हे फील्डवाले इथे 2 आहे. हे 2 आणि हे 2 मिळून काय बनवतात सर, व्हॅलेन्स बँड बनवतात. आणि हे 4 काय बनवतात बेटा, कंडक्शन बँड बनवतात. कंडक्शन, त्याला आपण काय म्हणतो सर, वरच्याला म्हणतो आपण कंडक्शन बँड. कंडक्शन बँड. कंडक्शन बँड म्हणजे तो बँड जिथे इलेक्ट्रॉन गेले कंडक्शन होतं. बघा व्हॅलेन्स बँड आहे ना, हा जो बँड आहे ना बेटा, याला आपण म्हणतो व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँड आपल्याला फक्त या दोघांशीच घेणं देणं आहे. तर का बरं, याच्या खालच्या लोक काही कामाचे नाही का, नाही, बिलकुल कामाचे नाही. ते आतले इलेक्ट्रॉन आहे ना, आतले इलेक्ट्रॉनचं आपल्याला जास्त घेणं देणं नाही, कारण त्यांचं इंटरॅक्शन होत. कंडक्शन मध्ये कुठला इलेक्ट्रॉन जाणार, बाहेरचा जाणार, आतला जाणार आहे का, नाही जाणार. ओके सर, कळालं. मग हा व्हॅलेन्स बँड आहे आणि हा कंडक्शन बँड आहे. व्हॅलेन्स बँड म्हणजे काय सर, आता हे सांगा बरं, व्हॅलेन्स बँड म्हणजे काय. तर व्हॅलेन्स बँड म्हणजे आउटर मोस्ट असं म्हणू आपण, हायेस्ट फील्ड एनर्जी स्टेट ॲट रूम टेम्परेचर. रूम नाही, 0 केल्विन, ॲट 0 केल्विन ही त्याची डेफिनेशन. व्हॅलेन्स बँड म्हणजे हा अजून मुक्त झालेला नाहीये. का नाही मुक्त झाला सर, कारण इथून अजून हा ते भरपूर इलेक्ट्रॉन आहे, पण इथून इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते याच्यामध्ये जोपर्यंत जात नाही ना बेटा, तोपर्यंत आहे ना कंडक्शन पॉसिबल. अलग लक्षात. बघा आता हे इथले पण इलेक्ट्रॉन आहे, इथले इलेक्ट्रॉन कायच करणार रे, हे गरीब इलेक्ट्रॉन आहे बेटा, याला इकडे जायचं असेल तर भरपूर एनर्जी लागेल. हे सर इथे पण इलेक्ट्रॉन आहे बरं का. मग व्हॅलेन्स बँड म्हणजे कळलं का, की 0 केल्विनला आपण डिफाईन केलंय त्याला, 0 केल्विनला ज्या हायेस्ट एनर्जी स्टेट, याचा हायेस्ट एनर्जी स्टेट जिथे इलेक्ट्रॉन आहेत तर कुठे आहेत, इथे ना. तर याला आपण काय म्हटलं, व्हॅलेन्स बँड म्हटलं. तर तुम्ही या मध्ये गॅप्स का दाखवल्यात, बघ एक लक्ष दे, तुला दिसत आहेत का इथे पण मध्ये गॅप्स आहेत की नाही. हो सर गॅप आहे. मग हे यांची स्प्लिटिंग अशी होते बघ, हे असं आहे ना, अशी स्प्लिटिंग होते, इथे पण अशी स्प्लिटिंग होते, थोडीशी गॅप राहते. ती गॅप अशी आहे की त्या गॅपमध्ये कुठेही चार्ज कॅरियर्स नाही आहे. ती एनर्जी गॅप म्हणा, त्या एनर्जीला कुठलेच चार्ज कॅरियर्स नाही आहेत. म्हणजे माझ्याकडे 50 रुपये आहेत आणि जर मला कंडक्शनमध्ये जायचं आहे तर 75 रुपये लागणार आहे. 25 म्हणजे 50 ते 75 मध्ये, 75ला कंडक्शन आहे, माझ्याकडे 50 रुपये. 25 रुपये जे मधले आहेत ना, तिथे कोणीच नाहीये म्हणजे ज्याच्याकडे 60 रुपये आहेत ना,
पण 50 मध्येच बसणार. का बरं बसणार सर 50 मध्ये? कारण तो 60 रुपये घेणारच नाही, तो 10 रुपये त्याच्यासाठी काहीच कामाचे नाही, कारण तो कंडक्शन मध्ये नाही जाऊ शकत. कुठे आहे सर? तो व्हॅलेन्स मध्ये आहे. आलं का लक्षात? तर मी काय म्हणतोय बघा, इथे आपण काय म्हटलं, व्हॅलेन्स बँड हायेस्ट फील्ड एनर्जी स्टेट ॲट 0 केल्विन. त्याच्यानंतर सर कंडक्शन बँड काय असतो? कंडक्शन बँड. कंडक्शन बँड म्हणजे काय? कंडक्शन बँड म्हणजे एनर्जी स्टेट्स, एनर्जी स्टेट where electron participate in conduction. याचा अर्थ आता इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना ते पार्टी करायला रेडी आहे. ठीक आहे ना, पार्टी करायला काय सर? रेडी आहे. अलग लक्षात? इथे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ना बेटा हे टाईटली बाउंड होते, जरी ते हायेस्ट एनर्जी स्टेटला आहेत पण अजून मुक्त झालेले नाही आहेत. सर का नाही मुक्त झाले? कारण मध्ये एक एनर्जी, इतकी एनर्जी लागेल, त्याला आपण इजी म्हणतो. इजी. तर इजी काय? इजीला म्हणतात बेटा, इजी म्हणजे फॉरबिडन एनर्जी गॅप. फॉरबिडन एनर्जी गॅप हे काय असतं सांगतो. फॉरबिडन एनर्जी गॅपचा अर्थ काय ना, की एवढी एनर्जी इथल्या इलेक्ट्रॉनला लागेल, इथल्या इलेक्ट्रॉन्सला एवढी एनर्जी दिली तर तो कंडक्शन मध्ये जाणार आहे. बरं का? एवढी एनर्जी जर इथल्या इलेक्ट्रॉनला मिळाली ना तर तो कंडक्शन मध्ये जाईल आणि मग तो कंडक्ट करेल. त्याला आपण फॉरबिडन एनर्जी. ठीक आहे ना? याला आपण असं डिफाईन करू शकतो. काय म्हटलं याला? मिनिमम एनर्जी required for electron in valence band to conduct किंवा to go in conduction band. कंडक्शन बँड किंवा असं म्हणू शकतो, गो म्हणायपेक्षा आपण असं म्हणतो जम्प इन कंडक्शन बँड. त्याला म्हणतात फॉरबिडन एनर्जी गॅप. लक्षात? आतापर्यंत तुम्हाला कळलं काय चाललंय ते? तर एनर्जी स्टेट्स कसे बघा, सुरुवातीला काय होतं? सुरुवातीला इंडिव्हिज्युअल सिलिकॉन ॲटम होता. इंडिव्हिज्युअल सिलिकॉन ॲटमचे वेगवेगळे स्टेट्स होते. त्याचे स्टेट कसे आहे सर? मी तुम्हाला सांगितलं 1s2 2s2 2s6 3s2 3p2 प्रमाणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं सर? सगळे सिलिकॉन जवळ आले. जवळ आल्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन झालं, वेगवेगळे मित्रमैत्रिणी बनले. मग आता सगळे सेपरेट झाले, सगळ्यांचा ग्रुप झाला वेगवेगळा. आणि आता असे तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला हे दिसतील, असे एनर्जी गॅप्स दिसतील तुम्हाला. म्हणजे इथे हा एनर्जी गॅप आहे आणि असे छोटे छोटे एनर्जी स्टेट दिसतील. ठीक आहे ना? हे खूप सारे एनर्जी स्टेट आहे सर. हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचे कंडक्शन बँड. कंडक्शन बँड म्हणजे तो बँड जिथे इलेक्ट्रॉन कंडक्ट करतात, आणि व्हॅलेन्स बँड म्हणजे तो बँड जिथे 0 केल्विनला हायेस्ट एनर्जी बँड जो फील्ड असतो त्याला व्हॅलेन्स बँड. हे सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये बघू. हे जे आहे ना बेस बनणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे बेटा. डेफिनेशन काय व्हॅलेन्स बँडचा? हायेस्ट एनर्जी बँड that is completely or partially filled with electrons at absolute zero ला जो completely किंवा partially filled असतो ना त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलेन्स बँड म्हणतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, व्हॅलेन्स बँड मध्ये कंडक्शन होत नाही. व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉनचं कंडक्शन होत नाही असं म्हणतोय मी तुम्हाला. कंटेन्स बाउंड इलेक्ट्रॉन्स. कसे इलेक्ट्रॉन आहे सर? बाउंड इलेक्ट्रॉन आहे, अजूनपर्यंत मुक्त झालेले नाही आहेत. इन्व्हॉल्ड इन कोव्हॅलेंट बॉन्डिंग. कशी बॉन्डिंग आहे सर त्यांच्यामध्ये? कोव्हॅलेंट बॉन्डिंग. ओके सर. हे बघा, कंडक्शन बँड काय? एनर्जी बँड अबाव द व्हॅलेन्स बँड. व्हॅलेन्स बँडचा अबाव, डेफिनेटली त्याच्यापेक्षा वरतीच असणार. कंडक्शनसाठी त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी पाहिजे, बरोबर आहे का? युजली एम्प्टी व्हेअर इलेक्ट्रॉन्स कॅन मूव्ह फ्रीली टू कंडक्ट करंट. करंट कंडक्ट करायचं असेल सर तर इलेक्ट्रॉनचं फ्री मोशन असणार. ठीक आहे ना? ओके सर. त्याच्यानंतर काय? याच्यानंतर बघा, इलेक्ट्रॉन अवेलेबिलिटी काय? कंटेन्स फ्री इलेक्ट्रॉन्स दॅट कॅन मूव्ह अंडर इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे, तर कंडक्शन होतं. ठीक. एनर्जी लेवल लोअर असते, कंडक्शन बँडची हायर असते, व्हॅलेन्स बँडची लोअर. त्याच्यानंतर बघा रोल इन कंडक्टिव्हिटी. तर
रोल इन कंडक्टिव्हिटी काय की इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स बँड कॅनॉट मूव्ह फ्रीली. का नाही? कारण त्यांच्याकडे कंडक्शनसाठी काय बेटा तेवढी एनर्जी नाही. बॉन्ड बनलेले आहेत ना, बॉन्ड तोडावा लागतो. फ्री इलेक्ट्रॉनच कंडक्शन बँडमध्ये असतो. ठीक आहे ना. एनर्जी गॅप जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये मिनिमम एनर्जी लागते त्या व्हॅलेन्सच्या इलेक्ट्रॉनला कंडक्शनमध्ये जायला. त्याला आपण काय म्हणतो तर त्याला काय म्हणतो आपण फॉरबिडन एनर्जी गॅप. ओके सर. ओके. आता 0 केल्विनला हे समजणं महत्वाचं आहे तुम्हाला. 0 केल्विनला सिलिकॉनमध्ये किंवा सेमीकंडक्टरमध्ये इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरमध्ये जो व्हॅलेन्स बँड आहे ना तो कम्प्लिटली फिल्ड असतो. बघा हा कम्प्लिटली फिल्ड असतो इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरमध्ये. कम्प्लिटली काय असतो सर? फिल्ड असतो. आणि इकडे बघा हा एम्प्टी असतो. एम्प्टी असतो. कुठे एम्प्टी असतो? सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर दोघांमध्ये ना सर 0 केल्विनला ना सर आपला बँड कंडक्शन बँडमध्ये बिलकुल इलेक्ट्रॉन नसतात. ते कुठे असतात सर? मग कुठे? ते कंडक्टर्समध्ये असतात. इन्सुलेटर बघा सेमीकंडक्टरमध्ये कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन असते तर आधीच कंडक्शन झालं असतं ना. असं होत नाही. मग काय होतं ना टेम्परेचर वाढवल्यानंतर जे व्हॅलेन्सचे इलेक्ट्रॉन आहेत ना ते जम्प करतात. कुठे जम्प करतात सर? कंडक्शनमध्ये जम्प करतात. मला हे कळायला पाहिजे 0 केल्विनला कोण एम्प्टी आहे सर? तर 0 केल्विनला कंडक्शन बँड एम्प्टी आहे. इन्सुलेटर आणि कोणाची गोष्ट करतोय मी? इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टरसाठी. इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. पण पुढे बघू अजून. हे जे मगाशी मी तुम्हाला डिस्कस केलं एनर्जी गॅप एकदम सुंदर आहे बघा. हे आतले बँड आहे. हे आतले बँड आहे ना. आतले बँड पूर्ण फिल्ड आहे. हा व्हॅलेन्स बँड आहे. हा फुल्ली और पार्शियली फिल्ड असतो. काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा तुम्हाला कोणी विचारलं बेटा व्हॅलेन्स बँड जो आहे ना व्हॅलेन्स बँड आहे ना तर सेमीकंडक्टरसाठी किंवा इन्सुलेटरसाठी लक्षात ठेव इन्सुलेटरसाठी जो आहे तर तो फुल्ली फिल्ड असतो. कधी फुल्ली फिल्ड असतो सर? फुल्ली फिल्ड कधी असतो? 0 केल्विनला. ठीक आहे. रेडीच असतात ते. एकदम रेडी असतात की आता आपल्याकडे बॅलन्स आहे. आपल्याला कंडक्शनला जायचंय. त्याच्यानंतर जो फॉरबिडन एनर्जी गॅप आहे. फॉरबिडन एनर्जी गॅपला कसं डिफाईन करतात नीट लक्ष द्या. आपण काय करतो व्हॅलेन्स बँडची एक लेवल पकडतो. एनर्जी घेतली मी व्हॅलेन्स बँडची हायेस्ट एनर्जी घेतली. हे लक्षात ठेवा. व्हॅलेन्स बँडकडे खूप सारे एनर्जीज आहे बेटा. आपण हायेस्ट एनर्जी घेतली EV आणि कंडक्शनची लोएस्ट घेतली. कंडक्शनची कुठली घेतली सर? लोएस्ट म्हणजे ही वाली घेतली आणि व्हॅलेन्सची हायेस्ट. फॉरबिडन एनर्जी गॅप याला मी EG ने रिप्रेझेंट करतो. कशाने रिप्रेझेंट करतो आपण सर? EG ने रिप्रेझेंट करतो. तर फॉरबिडन एनर्जी गॅपला असं लिहिता येतं एनर्जी ऑफ व्हॅलेन्स बँड. एनर्जी सर व्हॅलेन्स बँडची आपण असं गॅप येतो एनर्जी ऑफ कंडक्शन बँड. कंडक्शनची कुठली एनर्जी सर? तर लोएस्ट वाली एनर्जी बेटा. लोएस्ट वाली कंडक्शन बँडची जी लोएस्ट एनर्जी आहे मायनस व्हॅलेन्स बँडची जी हायेस्ट एनर्जी आहे. यांच्यातला जो डिफरन्स आहे ना सर त्याला आपण म्हणतो फॉरबिडन एनर्जी गॅप. जर तुम्हाला असं स्टेटमेंट आलं हे लिहित चला जे मी म्हणतोय ते की व्हॅलेन्स बँड मधला कुठल्या पण इलेक्ट्रॉनला जर EG एनर्जी दिली. आता इथे इलेक्ट्रॉन एखाद्या व्हॅलेन्स बँडमध्ये त्याला जर आपण एवढी एनर्जी दिली EG तर तो जाणार आहे का कंडक्शनमध्ये? बिलकुल जात नाही बेटा. बिलकुल जात नाही. मग कोण जाणार आहे? व्हॅलेन्स बँडचा हायेस्ट मेंबर जातो. म्हणजे हा जातो बघा. हा जातो इथपर्यंत. जर त्याला EG दिली तर हा पळून जाईल आणि हा पळाल्यानंतर काय होईल सर? कंडक्शनमध्ये जाईल. कंडक्शनमध्ये गेल्यानंतर तो मुक्त. ठीक आहे. तो मुक्त. आता अजून काय गोष्टी आहे त्याच्यात? अजून तुम्हाला कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे सर? की जे मेटल्स आहेत बेटा मेटल किंवा आपण म्हणू तर जे कंडक्टर आहेत कंडक्टर्स. ठीक आहे. कंडक्टर्स जे आहेत ना सर तर त्याची जी फॉरबिडन एनर्जी गॅप जी आहे EG जी आहे ना ती अप्रॉक्सिमेट 0 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ काय ना सर की कंडक्टरला आहे ना कंडक्टर अत्यंत सुखी प्राणी. त्याच्याकडे ऑलरेडी फ्री इलेक्ट्रॉन पडलेले आहेत कंडक्शनमध्ये. ऑलरेडी फ्री इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे ना. मग त्याला टेम्परेचरवर काही डिपेंडन्स नाही त्याचं की टेम्परेचर वाढवलं त्याला काही फरक पडत नाही. त्याच्याकडे ऑलरेडी फ्री इलेक्ट्रॉन बेटा. त्याला एनर्जीची गरज नाही म्हणून तर त्याला कंडक्टर म्हणतात. बरोबर आहे की नाही? तर जर मी इन्सुलेटर म्हटलं तर इन्सुलेटरमध्ये ती एनर्जी गॅप आहे फॉरबिडन एनर्जी गॅप आहे ना ती ग्रेटर दॅन असते 3 इलेक्ट्रॉन वोल्ट. 3 इलेक्ट्रॉन वोल्ट पेक्षा जास्त असते. म्हणजे इन्सुलेटरमध्ये ही गॅप अशी मोठी होईल म्हणून तर तो कंडक्ट करत नाही. बरोबर आहे की नाही? इथे जास्त एनर्जी जर लागली आपल्याला वरती टाकायला यायला तर तो कंडक्ट करणार नाही.
की सेमी कंडक्टरमध्ये काय असतं सर, तर सेमी कंडक्टरमध्ये जो फॉरबिडन एनर्जी गॅप आहे ना तो लेस दॅन असतो इलेक्ट्रॉन वोल्ट, लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे सेमी कंडक्टर रेडी आहे कंडक्ट करायला, पण तो अजून कंडक्ट केलेला नाहीये. त्याला जर थोडीशी एनर्जी मिळाली ना रे तर तो कंडक्शन होईल, म्हणून त्याला सेमी कंडक्टर म्हणतात. ते तो कंडक्टर तर नाहीये, पण असंही नाही की तो इन्सुलेटर सारखा पण नाही. म्हणजे तो ना की टॉपर आहे, तुझ्यासारखाच आहे तो, ना की टॉपर आहे तू है ना की तू टॉपर आहे, ना की तू एकदम भंगार आहे. तू कुठेतरी मिडलला लाय करतो, मग तू सेमी कंडक्टर आहे. सेमी कंडक्टर असेल तर तुला जर थोडीशी एनर्जी मिळाली ना, तुला थोडासा कन्सेप्ट दिला ना, तर तू टॉपर बनू शकतो, तर तू कंडक्टर बनू शकतो. ठीक आहे ना. ओके सर, कळालं आता मला. सेमी कंडक्टरमध्ये आपल्याकडे एक सिलिकॉन आहे. सिलिकॉनची जी एनर्जी गॅप असते ना ती असते 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जर आपण जर्मेनियम घेतला बेटा, तर जर्मेनियमचं असतं 0.72 इलेक्ट्रॉन वोल्ट. या दोन्ही व्हॅल्यूज महत्वाच्या आहेत, या तुम्ही पाठ करा, कारण ते डायरेक्ट MCQ ला विचारतात. तर तुम्हाला कळालं आतापर्यंत काय काय चालू येते एकदम सर, काही प्रॉब्लेम नाहीये, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. की 2 बँड बनलेले आहेत, एक व्हॅलेन्स बँड, एक कंडक्शन बँड. आणि सर व्हॅलेन्स बँड जो आहे, व्हॅलेन्स बँडचा जो टॉपर आहे, हायेस्ट जी एनर्जी आहे, आणि जी कंडक्शन बँड आहे त्याचा जो लोएस्ट एनर्जी मेंबर आहे, त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो फॉरबिडन एनर्जी गॅप आहे. तर एवढा जर आपण इकडे असताना दिला तर तो कंडक्ट होतो. ओके, तर तो काय होतो सर, कंडक्ट होतो. इथे एक गोष्ट अजून आहे, काय की जर तू बघितलं तर याची बँड गॅप किती बेटा, छोटी आहे, 0.72 इलेक्ट्रॉन वोल्ट, 1.1 इलेक्ट्रॉन वोल्ट. 3 इलेक्ट्रॉन वोल्ट मोठी आहे, पण त्याच्यापेक्षा हे खूपच लहान आहे. याचा अर्थ काय ना सर, याचा अर्थ काय माहिती आहे का, हे लक्षात ठेवायचं. काय सर, रूम टेम्परेचरवर कंडक्शन पॉसिबल होतं सेमी कंडक्टरमध्ये. का बरं होतं ते पुढे शिकवेल मी तुम्हाला, डिटेलमध्ये शिकवेल. हे का झालं सर, हे थर्मल एनर्जीमुळे झालं. थर्मल एनर्जीमुळे, की जर मी याला कडच्या इलेक्ट्रॉनला याच्या हायेस्ट ऑक्युपाइड व्हॅलेन्सवाल्याला जर का कधी मी थर्मल एनर्जी दिली तर तो इथे उडी मारतो आणि थोड्या प्रमाणात का होईना कंडक्शन पॉसिबल. इन्सुलेटरमध्ये असं नाहीये. इन्सुलेटरमध्ये कारण हा बँड गॅप आहे ना बेटा खूप जास्त आहे, इन्सुलेटरमध्ये हे होत नाही. त्यामध्ये होतं सर सेमी कंडक्टरमध्ये. सर कंडक्टरमध्ये व्हायची गरज पण नाही, कारण कंडक्टरमध्ये ऑलरेडी फ्री इलेक्ट्रॉन कुठे पडू नये, कंडक्शन बँड. ठीक आहे, मग त्याला फ्री इलेक्ट्रॉनला गरज नाही रे एनर्जीसाठी कोणाला काय म्हणतात पैसे मागायची गरज नाही. तो ऑलरेडी कंडक्टर खूप श्रीमंत आहे बेटा, खूप सारे इलेक्ट्रॉन असतात त्याच्याकडे. हे बघा, हे महत्वाचं आहे की हेच आपण दाखवायचा प्रयत्न केलाय की सर मेटल, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. आता मेटल म्हणजे मला काय म्हणायचंय, मेटल म्हणजे म्हणायचं आपलं कंडक्टर येते ना, कंडक्टर आहे. हे एनर्जी बँड गॅप दाखवायचा प्रयत्न केलाय की जर तुम्ही बघितलं तर जो कंडक्शन बँड आणि व्हॅलेन्स बँड आहे तो ओव्हरलॅप करतो. कोणामध्ये ओव्हरलॅप करतो, तो ओव्हरलॅप करतो कोणामध्ये करतो सर, तो करतो बेटा कंडक्टर्समध्ये. की इथे फॉरबिडन एनर्जी गॅप किती आहे, किती एनर्जी द्यावी लागेल व्हॅलेन्सच्या इलेक्ट्रॉनला, 0. का बरं 0 द्यावं लागेल, अरे तो ऑलरेडीच याच्या आतमध्ये कंडक्शन पूर्णच्या पूर्ण. म्हणजे ऑलरेडी तू काय म्हणतात त्याला, ऑलरेडी असे विद्यार्थी असतात की जे ना अभ्यास न करता पण मार्क्स पडतात, बस तो म्हणजे कंडक्टर. अलग लक्षात, कुठली एनर्जीची गरज नाही. इथे व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड काय सर ओव्हरलॅप करतात. पण इथे लिहितो बेटा है ना, व्हॅलेन्स आणि कंडक्शन बँड ओव्हरलॅप कुठे करतात, ओव्हरलॅप करण्याची कंडिशन कोणाची आहे सर, ओव्हरलॅप करतात बेटा कुठे करतात सर, कंडक्टर्समध्ये. काही लक्षात, हो सर. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तू बघितलं सेमी कंडक्टर, तर सेमी कंडक्टरमध्ये छोटीशी बँड गॅप असते, एवढी मोठी कंडक्टर एवढी त्याच्यापेक्षा रेट. आणि जर तू बघितलं बेटा तर इथे बँड गॅप काय सर खूप जास्त आहे, म्हणून इथे कंडक्शन पॉसिबल इन्सुलेटरमध्ये. एक गोष्ट अजून आहे सर, काय हे इथे फर्मी एनर्जी लेवल लिहिले बघ. फर्मी एनर्जी काय असतं, हे फर्मी एनर्जी एवढं महत्वाचं नाही फर्मी एनर्जी, पण तुला एक फक्त डेफिनेशन सांगतो. फर्मी एनर्जी लेवल म्हणजे काय, फर्मी एनर्जी लेवलची डेफिनेशन अशी आहे की हायेस्ट एनर्जी स्टेट येते, हायेस्ट एनर्जी स्टेट ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन ॲट 0 केल्विन, ॲट 0 केल्विन. फर्मी एनर्जी हे दाखवतं की 0 केल्विनला हायेस्ट वाला जो इलेक्ट्रॉन आहे, हायेस्ट ऑक्युपाय करणारा जो इलेक्ट्रॉन आहे, जर तू नीट बघितलं तर एक गोष्ट दिसेल काय
की कंडक्टर्समध्ये जी फर्मी एनर्जी लेवल आहे ना ती कुठे हायेस्ट वाली, तर ती कंडक्शन बँडच्या आतमध्ये. कंडक्शन बँड हा कंडक्शन आणि व्हॅलेन्सचा ओव्हरलॅप रिजन आहे, पण मग कंडक्शनच्या आतमध्ये. याचा अर्थ 0 केल्विनला सुद्धा कंडक्टर्स ऑलरेडी कंडक्ट करतात. बघा हे महत्वाचं सांगतोय तुम्हाला, डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकतात आपण जे बोलतोय. कंडक्टर्समध्ये ना बेटा, कंडक्टर्समध्ये ना फर्मी लेवल जी आहे, फर्मी लेवल विदिन कुठे असते सर? विदिन कंडक्शन बँड. इन कंडक्शन बँड. याचा अर्थ डायरेक्ट असा होतो, 0 केल्विनला सुद्धा कंडक्टर्समध्ये कंडक्शन पॉसिबल आहे, काही प्रॉब्लेम नाही, कारण फ्री इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे. ते प्रॅक्टिकली 0 केल्विनला काहीच एक्झिस्ट करत नाही, पण 0 पेक्षा थोडं जास्त पकडू. सांगायचं तात्पर्य हे टेम्परेचर डिपेंडन्सी नाहीये. जर तू बघितलं, हे जर बघितली फर्मी एनर्जी लेवल, तर इकडे कुठेतरी ऑन अन एव्हरेज सेमीकंडक्टरमध्ये लाय करतात 0 केल्विनला. म्हणजे जर त्याला थोडंसं टेम्परेचर मी दिलं, म्हणजे रूम टेम्परेचरवर आणलं 300-400 केल्विनवर, तर तो इथे जम्प करून जाईल आणि कंडक्शन पॉसिबल. बरोबर का? आणि हे कशामध्ये सर? हे सेमीकंडक्टरमध्ये. जर तू इथे बघितलं बेटा, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, तर हा जो इलेक्ट्रॉन आहे 0 केल्विनला इन्सुलेटरमध्ये, तर तो जो हायेस्ट एनर्जी स्टेट ही आहे बघा. तर तुम्ही तर मगाशी बोलले होते की हायेस्ट व्हॅलेन्स बँड आहे. मी काय म्हणतोय, हायेस्ट व्हॅलेन्स बँड आपण ॲव्हरेज सांगितले. ॲव्हरेज म्हणजे सांग, भरपूर सारे इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यातले काही 1-2 इलेक्ट्रॉन इथे असतील रे, त्यालाच फर्मी एनर्जी लेवल नाव दिले. त्याच्या टेक्निकलमध्ये जास्त जाऊ नको, ठीक आहे ना? तर ही जी गॅप आहे बेटा, ही जी एनर्जी गॅप आहे ना सर, ही इलेक्ट्रॉन वोल्टपेक्षा मोठी आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एनर्जी गॅप इतकी मोठी आहे, ही फर्मी आणि याच्यामधला जो एनर्जी डिफरन्स आहे ना, तो इतका मोठा आहे की त्याला टेम्परेचर वाढवून पण काही फायदा नाही. ठीक आहे ना? हे इलेक्ट्रॉन इथे जम्प करू शकतो. कळालं तुला? सर कळालं. आता थोडं पुढे जाताना आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून, म्हणजे अजून तुला क्लॅरिटी. चला, प्रश्न काय? पहिला प्रश्न. इन अ सेमीकंडक्टर व्हॅलेन्स बँड ॲट 0 केल्विन इज. 0 केल्विनला व्हॅलेन्स बँड काय असतं? तर व्हॅलेन्स बँड काय असतं मी कशीच लिहून दिलं होतं सर. 0 केल्विनला व्हॅलेन्स बँड हा कम्प्लिटली फिल्ड असतो. कम्प्लिटली फिल्ड असतो. बघा ह्यावर प्रश्न येतात, आपण एकदम सुंदर प्रश्न सॉल्व्ह करू, काळजी करू नका. हे जर बेटा बघितलं तू, तर हे सर माझ्याकडे, हा माझ्याकडे कंडक्शन बँड आहे आणि हा व्हॅलेन्स बँड. तर लक्षात ठेव की 0 केल्विनला बेटा, 0 केल्विनला सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन कुठे असतात? व्हॅलेन्स बँडमध्ये असतात. हा फुल्ली फिल्ड असतो. फुल्ली फिल्ड असतो सर, फुल्ली फिल्ड आहे. आणि सर कंडक्शन बँड इथे एक पण इलेक्ट्रॉन नाही बेटा, हे फुल एम्प्टी आहे. फुल एम्प्टी इथे नाहीये. मग काय होतं, जसं 0 केल्विनच्या वरती तू टेम्परेचर वाढवतो ना सर, तर टेम्परेचर वाढवल्यानंतर काय होतं, हे इलेक्ट्रॉन हे काही इलेक्ट्रॉन इकडे जातात. हे सर हे कधी होतं बेटा? होतं टेम्परेचर ग्रेटर दॅन टेम्परेचर. एकदम क्लॅरिटी पाहिजे, याच्यात गडबड नको. जर तुला कोणी विचारलं की सर हे जर कंडक्टर असतं, कंडक्टर बरं का, कंडक्टर, तर आन्सर काय आलं असतं या प्रश्नात? तर कंडक्टर बेटा, कंडक्टरमध्ये 0 केल्विनला जो कंडक्शन बँड आहे सर, कंडक्शन बँड जो आहे ना सर 0 केल्विनला काय असतो? पार्शली फिल्ड असतो. पार्शली किंवा चालेल, पार्शली किंवा फुल्ली फिल्ड 0 केल्विनला. आणि व्हॅलेन्स बँड सर कंडक्टरमध्ये पण बेटा पार्शली राहू शकतो किंवा फुल्ली राहू शकतो, काही प्रॉब्लेम. पार्शली किंवा फुल्ली. पार्शली का बरं सर? कारण असं होऊ शकतं की व्हॅलेन्स बँडमधले काही इलेक्ट्रॉन ऑलरेडी कंडक्शन बँडमध्ये गेले, म्हणजे व्हॅलेन्स बँड थोडासा पार्शली एम्प्टी आहे. ठीक आहे ना? त्याच्यानंतर जर तुम्ही पार्शली और फुल्ली फिल्ड, त्याच्यानंतर जर मला कोणी विचारलं इन्सुलेटरसाठी जर कोणी विचारलं, इन्सुलेटरसाठी जर सर तुम्हाला कोणी विचारलं ना, तर आन्सर काय येईल? सेम ॲज सेमीकंडक्टर. ते सेमीकंडक्टर आहे ना, सेम ॲज सेमीकंडक्टर. ठीक आहे? हे कशासाठी सेम सर? 0 केल्विनसाठी. मात्र बेटा रूम टेम्परेचरला त्याचा कंडक्शन बँड अजूनही एम्प्टी असतो. का बरं एम्प्टी असतो सर?
कारण त्याच्याकडे तेवढे पैसेच नाहीये, त्याचा इतका जास्त एनर्जी बँड गॅप असतो, इतका जास्त एनर्जी बँड गॅप असतो की इकडच्या इलेक्ट्रॉनला इकडे उडी मार. कोणाचं सांगतोय मी? टेम्परेचरला कंडक्शन बँड याचा एम्प्टी असतो. बॅलेन्स बँड जो आहे सर, बॅलेन्स बँड हा जो आहे सर, हा फुल्ली फिल्ड असतो. आलं लक्षात? हे सगळं तुमच्या नोट करलं पाहिजे, हे महत्वाचं आहे ते सांगितलं. चला पुढचा प्रश्न. इन अ सेमी कंडक्टर रूम टेम्परेचर, AIPMT ला आलेला प्रश्न आहे. टेम्परेचरला काय असतं? व्हॅलेन्स बँड इज पार्शियली एम्प्टी अँड कंडक्शन बँड इज पार्शियली फिल्ड. रूम टेम्परेचरला काय होतं? मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, रूम टेम्परेचरला काही इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सचे कंडक्शन बँडमध्ये येतात, काही इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सचे कुठे येतात सर? कंडक्शन बँडमध्ये येतात. ते व्हॅलेन्स बँड थोडासा एम्प्टी झाला, कंडक्शन बँड थोडासा फिल्ड झाला. रूम टेम्परेचरला काय होतं? बॅलेन्स बँड इज पार्शियली एम्प्टी अँड कंडक्शन बँड इज पार्शियली फिल्ड. बरोबर, एकदम बरोबर आहे. ए आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, हे आन्सर यायला पाहिजे. पुढे बघा. ॲट ॲब्सोल्यूट झिरो सिलिकॉन ॲक्ट ॲज, हा पण AIPMTचा प्रश्न आहे. तर ॲब्सोल्यूट झिरोला हे इन्सुलेटर होतं. का बरं इन्सुलेटर होतं? का बरं इन्सुलेटर होतं? कारण कंडक्शन बँडमध्ये बेटा 0 इलेक्ट्रॉन असतं, 0 केल्विनला. हेच मगाशी सांगितलं, महत्वाचं, अत्यंत महत्वाचं आहे. कंडक्शन बँडला किती इलेक्ट्रॉन असतात सर? 0 इलेक्ट्रॉन असतात. कधी सर? 0 केल्विन. ओके, कळालं. अ पीस ऑफ कॉपर, महत्वाचा प्रश्न. अ पीस ऑफ कॉपर अँड अनदर ऑफ जर्मेनियम आर कूल्ड फ्रॉम रूम टेम्परेचर टू 80 डिग्री केल्विन. रूम टेम्परेचर किती असतं सर? रूम टेम्परेचर साधारण असतं बेटा 300 केल्विन, म्हणजे 27 डिग्री सेल्सिअसच्या आसपास पकडले मी. ठीक आहे, 280 डिग्री केल्विन. आता ते विचारतायत की रेझिस्टन्सवर काय फरक पडेल? रेझिस्टन्स. आता एक महत्वाचा मुद्दा मी इथे डिस्कस करतोय, लक्ष द्या. कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का? कंडक्टिव्हिटी करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण शिकलो होतो, NE² τ/m. हा फॉर्म्युला सगळ्यांना आठवला पाहिजे. तर इथे N काय आहे? N काय आहे? N म्हणजे असतो बेटा फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते. ठीक आहे ना, फ्री इलेक्ट्रॉन नंबर ऑफ चार्ज कॅरियर पर युनिट व्हॉल्यूम असतो. तर इथे टाऊ काय सर? इथे बेटा तो आहे रिलॅक्सेशन टाइम. रिलॅक्सेशन काय सर? टाइम. शाबास. आता बघा, तुम्ही नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. कंडक्टर्समध्ये ना, जर मी टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर, तर हा जो N आहे ना सर, हा जो N आहे, N म्हणजे नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन डेन्सिटी ना, तो ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहते. का बरं कॉन्स्टंट राहते सर? येणार नाही का व्हॅलेन्सवाले? येणार नाही का कंडक्शनमध्ये? अरे नाही, कंडक्टर्सकडे भरपूर इलेक्ट्रॉन आहे बेटा, हजार लाखो करोडो इलेक्ट्रॉन आहे जे कंडक्शनमध्ये ऑलरेडी पडू नये. थोडी जरी संख्या वाढवली म्हणजे टेम्परेचर वाढवल्यावर तेच इलेक्ट्रॉन येतील व्हॅलेन्समधले कंडक्शनमध्ये, पण तरी फार फरक पडणार नाही. पण ना इथे एक गोष्ट होते. काय होते सर? जी बेटा रिलॅक्सेशन टाइम आहे ना, काय होतो सर? तो कमी होतो. रिलॅक्सेशन टाइम का कमी झाला? रिलॅक्सेशन टाइम कमी झाला कारण कोलिजन वाढले. काय वाढले सर? कोलिजन वाढले. माहिती करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर कोलिजन वाढतात. बरोबर आहे. याचा अर्थ मी म्हणतो बेटा, कंडक्टर्समध्ये जर टेम्परेचर वाढवलं तर कंडक्टिव्हिटी काय होते? कमी. लक्षात? क्लिअर आहे? एकदम क्लिअर आहे सर. कारण जर तू बघितलं की E तर कॉन्स्टंट आहे, चार्ज आहे तो कॉन्स्टंट आहे बेटा, M पण, मास पण कॉन्स्टंट आहे, मास चेंज नाही होणार. N सेम राहिला, जास्त फरक पडला नाही. टाऊ जर कमी झाला, रिलॅक्सेशन टाइम कमी झाला, तर कंडक्टिव्हिटी कमी झाली. ओके सर, ओके. जर तू सेमी कंडक्टर बघितलं, सेमी कंडक्टरमध्ये काय आहे सर? सेमी कंडक्टरमध्ये जर मी टेम्परेचर वाढवलं तर जो रिलॅक्सेशन टाइम आहे ना, तो त्यांनी जास्त फरक पडत नाही, तो कॉन्स्टंट राहतो. तर का असं का बरं सर? टेम्परेचर वाढवल्यावर रिलॅक्सेशन टाइम कमी होणार नाही का? अरे कमी व्हायला त्याच्याकडे चार्ज कॅरियर तर पाहिजे रे. सेमी कंडक्टरकडे कंडक्शन बँडमध्ये किती चार्ज कॅरियर असतात? फार कमी असतात. मग रिलॅक्सेशन टाइमचा फॅक्टर नसतो. मात्र सर जर टेम्परेचर वाढवलं ना सर, तर काय वाढतो बेटा? तर N वाढतो. N म्हणजे फ्री चार्ज कॅरियर्स वाढतात. व्हॅलेन्स मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन मध्ये जम्प करतात. व्हॅलेन्स मधले आधी त्याच्याकडे 1 लाख होते, टेम्परेचर वाढवलं की 2 लाख येतील, म्हणजे 3 लाख झाले. 200% इन्क्रीमेंट झाली. याचा अर्थ तिथे डिटरमाइनिंग फॅक्टर कोण आहे? N आहे. N. कंडक्टर्सला N फरक पडत नाही, कंडक्टर ऑलरेडी श्रीमंत आहे. मात्र सेमी कंडक्टर आहे ना, त्याला फार N फरक पडतो. मग काय होतं ना, जर तू बघायला गेलं तर N वाढला आणि टाऊ कॉन्स्टंट आहे. ते सर हा N वाढला आणि हा टाऊ कॉन्स्टंट आहे.
मी मान्य करतो की रिलॅक्सेशन टाइम कमी होईल, पण त्याला अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट पकड, कारण तो डिटरमाइनिंग फॅक्टर नाही आहे. मग काय होतं सर, या केसमध्ये बेटा जर मी टेम्परेचर वाढवलं, जर तू बघितला की एन वाढलाय, तिथे नंबर ऑफ फ्री चार्ज कॅरियर वाढले, तर सर कंडक्टिव्हिटी काय होते, कंडक्टिव्हिटी काय व्हायला पाहिजे सर, वाढायला पाहिजे. याचा अर्थ सेमी कंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढवल्यावर कंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढवल्यावर कंडक्टिव्हिटी, या प्रश्नाला सॉल्व्ह कर. मला सांगा, रूम टेम्परेचर पासून 80 ला आलोय, 300 पासून आपण कुठे आलोय सर, 300 पासून आलोय बेटा 80. याचा अर्थ टेम्परेचर कमी झालंय, दिसतंय का तुला, टेम्परेचर कमी झालंय. टेम्परेचर कमी झालं तर कंडक्टिव्हिटी पण कमी होणार. टेम्परेचर कमी झालं तर कंडक्टिव्हिटी कमी, टेम्परेचर वाढल्यानंतर कंडक्टिव्हिटी वाढणार. हे कोणामध्ये असतं बघा, टेम्परेचर वाढलं कंडक्टिव्हिटी वाढली, टेम्परेचर कमी झालं कंडक्टिव्हिटी कमी झाली, है ना. हे कोणामुळे सर, हे आहे बेटा सेमी कंडक्टर. आणि सर जर टेम्परेचर कमी झालं, टेम्परेचर कमी झालं तर कंडक्टिव्हिटी वाढणार, कंडक्टिव्हिटी वाढणार. उलटं असतं बघा, उलटं असतं बघा, टेम्परेचर वाढलं कंडक्टिव्हिटी कमी झाली, असं म्हणू शकतो. टेम्परेचर कमी झालं कंडक्टिव्हिटी वाढली, सेमच ते, आहे ना. असंही म्हटलं तरी चालतं आणि इथे असंही म्हटलं तरी चालतं, टेम्परेचर कमी कंडक्टिव्हिटी जास्त, ते सरळ असतं. जर तू बघायला गेला तर टेम्परेचर कमी झालं तर कंडक्टिव्हिटी वाढली, हे कोणामध्ये असतं सर, कंडक्टरमध्ये असतं. आता आन्सर टिक करून टाक, आता आन्सर टिक कर, कुठला आन्सर यायला पाहिजे, तर सर इथं कुठला आन्सर यायला पाहिजे, टेम्परेचर कमी केलाय ना, कूल केलाय, टेम्परेचर कमी केलाय. कॉपरची कंडक्टर कॉपर, तर कॉपरचं वाढायला पाहिजे. तर कॉपरचा काय विचारलाय त्यांनी, रेजिस्टन्स रेजिस्टन्स विचारलाय, तर रेजिस्टन्स कॉपरचा कमी होईल. का बरं कमी होईल, अरे आपण हे कंडक्टन्स सांगितलं, कंडक्टिव्हिटी सांगितली, ते रेजिस्टिव्हिटी विचारतात किंवा रेजिस्टन्स विचारतात, ठीक आहे ना. ठीक आहे सर, तर कॉपरचा कमी झाला पण जर्मेनियमचा वाढला. ओके सर, जर्मेनियम म्हणजे कोण आहे सर, आता जर्मेनियम म्हणजे सेमी कंडक्टर. चूज ओनली फॉल्स स्टेटमेंट, फॉल्स स्टेटमेंट सांग. द रेजिस्टिव्हिटी ऑफ सेमी कंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. रेजिस्टिव्हिटी वाढते, टेम्परेचर वाढवल्यानंतर रेजिस्टिव्हिटी वाढते सेमी कंडक्टरची. हे खरं आहे का चुकीचं आहे सर, हे अत्यंत चुकीचं विधान आहे. का बरं, कारण सेमी कंडक्टर लव्स टेम्परेचर, सेमी कंडक्टरला टेम्परेचर आवडतं. टेम्परेचर वाढल्यानंतर कंडक्टिव्हिटी वाढते म्हणजे रेजिस्टिव्हिटी कमी व्हायला, ठीक आहे. सबस्टेन्सेस विथ एनर्जी गॅप ऑफ ऑर्डर ऑफ 10 इलेक्ट्रॉन वोल्ट आर इन्सुलेटर. हां सर, तुम्ही 3 पेक्षा जास्त लिहिले, हां मग 3 पेक्षा जास्त 10 पण असू शकतो, 100 काही फरक पडत नाही, मिनिमम 3 4 5 ते इन्सुलेटर असतात. इन कंडक्टर्स व्हॅलेन्स बँड अँड कंडक्शन बँड मी ओव्हरलॅप, हा हे तुम्हाला सांगितलं होतं, हे ओव्हरलॅप होतात म्हणून. द कंडक्टिव्हिटी ऑफ अ सेमी कंडक्टर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. हां हे तर आत्ताच मगाशी डिस्कस केलं आपण. याचा आन्सर काय यायला पाहिजे, याचा आन्सर यायला पाहिजे ए. फॉल्स ना, तर हे करेक्ट आहे, हे करेक्ट आन्सर आहे. हे फॉल्स स्टेटमेंट करतात ते करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण लेक्चर नंबर 1 कंप्लीट केलेला आहे. याच्यामध्ये तर मी तुम्हाला समजवलं सेमी कंडक्टर का आले आणि त्याचे फायदे काय ते समजवले. पुढच्या लेक्चरला इन डिटेल आपण टाईप आणि टाईप सेमी शिकणार. अभ्यास करताना काही डाऊट असेल तर कमेंट. ऑल द बेस्ट.